नमस्कार मित्रमैत्रिणींनो, SK बुक समरी या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. महान लेखक नेपोलियन हिल यांच्या थिंक अँड ग्रो रिच या पुस्तकाचे आतापर्यंत एकूण 9 व्हिडिओ चॅप्टर्स क्रमशः पाहिले असतील अशी अपेक्षा. तर आता चॅप्टर नंबर 10 ला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला सांगू इच्छिते की हे पुस्तक खूप मोठे असून यातील चॅप्टर सुद्धा खूप मोठे आहेत. तर त्यामुळे पुस्तकातील चॅप्टर व या चॅनलमधील चॅप्टरच्या नंबरमध्ये खूप फरक आहे. कारण मी या पुस्तकातील सर्वच महत्त्वाच्या कंटेंटसाठी कॉम्प्रोमाइज करत नाही आणि पुस्तकातील चॅप्टर्स मोठे असल्यामुळे मी काही ठिकाणी एका चॅप्टरचे 2 भाग केले आहेत. यानंतर आता आपण चॅप्टर नंबर 10A ला सुरुवात करत आहोत. तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि तुमच्या कमेंट करून सूचना देऊ शकता. चॅप्टर नंबर 10 सिस्टमॅटिक किंवा ऑर्गनाइज्ड प्लॅनिंग, मराठीमध्ये यालाच पद्धतशीर किंवा सुव्यवस्थित नियोजन असे म्हणतात. चॅप्टरचे नाव इच्छा किंवा स्वप्नांना प्रत्यक्ष कृतीमध्ये उतरवणे म्हणजे श्रीमंत होण्याकडे जाणारे 6वे पाऊल. या अगोदर आतापर्यंत आपण हे शिकलो आहोत की माणूस जे काही निर्माण करतो किंवा प्राप्त करतो त्याची सुरुवात इच्छा म्हणजेच डिझायर पासूनच होते. इच्छा आपल्याला प्रवासाच्या पहिल्या टप्प्यात घेऊन जाते. ती आपल्याला कल्पनेतून वास्तवाकडे घेऊन जाते, इमॅजिनेशनच्या वर्कशॉपमध्ये घेऊन जाते, जिथे या बदलाचा प्लॅन तयार केला जातो आणि त्याला व्यवस्थित ऑर्गनाइज केले जाते. चॅप्टर नंबर 2 मध्ये तुम्हाला 6 प्रॅक्टिकल स्टेप्स दिल्या आहेत ज्यांच्या मदतीने तुम्ही पैशाची इच्छा तिच्या भौतिक म्हणजेच फिजिकल स्वरूपात बदलण्याच्या दिशेने पुढे जाऊ शकता. त्यापैकी एक महत्त्वाची स्टेप म्हणजे स्पष्ट आणि प्रॅक्टिकल प्लॅन तयार करणे, ज्याद्वारे बदल शक्य होतो. आता तुम्हाला प्रॅक्टिकल प्लॅन कसा तयार करायचा याबाबत सूचना दिल्या जात आहेत. पैसा कमावण्यासाठी तुमचा प्लॅन तयार होण्यासाठी आणि पूर्ण होण्यासाठी ज्या संख्येने लोकांच्या ग्रुपची गरज आहे तितक्या लोकांशी जोडा. या चॅप्टर मध्ये सांगितलेल्या पद्धतीने मास्टरमाइंड तत्वाचा वापर करा. ही सूचना पूर्णपणे पाळणे अत्यंत आवश्यक आहे. याकडे दुर्लक्ष करू नका. तुमचा मास्टरमाइंड ग्रुप तयार करण्यापूर्वी हे ठरवा की त्यांच्या सहकार्याच्या बदल्यात तुम्ही ग्रुपमधील सदस्यांना कोणता फायदा देऊ शकता. कोणताही माणूस काहीतरी बदल्यात मिळाल्याशिवाय दीर्घकाळ काम करत नाही. कोणताही समजदार माणूस स्वतः काही न देता दुसऱ्यांकडून मदतीची अपेक्षा करत नाही. मात्र हे नेहमी पैशाच्याच स्वरूपात असेल असे नाही. आठवड्यातून किमान 2 वेळा आणि शक्य तितक्या वेळा तुमच्या मास्टरमाइंड ग्रुपमधील सदस्यांना भेटा. जोपर्यंत तुम्ही सर्वजण मिळून पैसा कमावण्यासाठी आवश्यक असा प्लॅन तयार करत नाही, तुमचा मास्टरमाइंड ग्रुपमधील प्रत्येक सदस्यासोबत चांगला संबंध असला पाहिजे. जर तुम्ही या सूचनांचे पूर्ण पालन केले नाही तर तुम्ही अपयशी ठरू शकता. जिथे पूर्ण समन्वय नसतो तिथे मास्टरमाइंड तत्व यशस्वी होऊ शकत नाही. पुढील गोष्टीकडे नीट लक्ष द्या. नंबर 1, तुम्ही तुमच्या आयुष्यातील अतिशय महत्त्वाच्या कामात गुंतलेले आहात. यश निश्चित करण्यासाठी तुमच्याकडे फुल प्रूफ प्लॅन असणे आवश्यक आहे. दुसरे, तुम्हाला इतर लोकांचा अनुभव, शिक्षण, नैसर्गिक क्षमता आणि कल्पनाशक्ती यांचा फायदा मिळवायला हवा. याच पद्धतीचा अवलंब करून प्रत्येक श्रीमंत व्यक्तीने संपत्ती मिळवली आहे. इतर लोकांच्या सहकार्याशिवाय कोणत्याही व्यक्तीकडे इतका अनुभव, जन्मजात क्षमता आणि ज्ञान नसते की प्रचंड संपत्ती कमावणे निश्चित होईल. संपत्ती मिळवण्यासाठी तुम्ही जो कोणताही प्लॅन अंमलात आणता तो प्लॅन तुमचा आणि तुमच्या मास्टरमाइंड ग्रुपमधील प्रत्येक सदस्यांचा संयुक्त निर्माण म्हणजेच जॉईंट क्रिएशन असला पाहिजे. तुम्ही स्वतःच्या मनातून प्लॅन तयार करू शकता, तो थोडा किंवा पूर्ण विकसित करू शकता, पण तो प्लॅन तुमच्या मास्टरमाइंड ग्रुपमधील सदस्यांना दाखवून त्यांची संमती घेणे अत्यावश्यक आहे. तुम्ही तयार केलेला पहिला प्लॅन यशस्वी ठरला नाही तर त्याऐवजी नवीन प्लॅन तयार करा. जर हा नवीन प्लॅनही कामाला आला नाही तर त्याच्या जागी आणखी एक नवीन प्लॅन बनवा. असे करत राहा जोपर्यंत तुम्हाला असा प्लॅन मिळत नाही जो प्रत्यक्षात काम करतो. याच टप्प्यावर बहुतेक लोक अपयशी ठरतात कारण वाईट प्लॅनच्या जागी नवीन प्लॅन बनवण्याची त्यांच्यात जिद्द नसते. जगातील सर्वात बुद्धिमान माणूस सुद्धा पैसे कमावण्यात किंवा कोणत्याही कामात तोपर्यंत यशस्वी होऊ शकत नाही जोपर्यंत त्यांची प्लॅनिंग प्रत्यक्ष जगात अंमलात आणण्यासारखी नसते. हे तथ्य मनात ठेवा आणि तुमचे प्लॅनिंग फसले तर हेही लक्षात ठेवा की काही क्षणांची हार म्हणजे कायमचे अपयश नसते. याचा अर्थ एवढाच असतो की तुम्ही ज्या प्लॅनवर काम करत होता तो पुरेसा दमदार किंवा त्रुटीमुक्त नव्हता. नवा प्लॅन तयार करा. पुन्हा एकदा सुरुवात करा. थॉमस अल्वा एडिसन इलेक्ट्रिक बल्बचा शोध लावण्यात
होण्यापूर्वी 10,000 वेळा अपयशी ठरले होते. हे असेही म्हणता येईल की एडिसनला यश मिळवण्या अगोदर 10,000 वेळा तात्पुरत्या अपयशाचा सामना करावा लागला होता. तात्पुरत्या पराभवाचा एकच अर्थ असतो, तो म्हणजे तुमच्या प्लॅनमध्ये एखाद्या विशिष्ट प्रकारच्या ज्ञानाची कमतरता होती. लाखो कोट्यावधी लोक गरिबी आणि दुःखमय जीवन जगतात कारण त्यांच्याकडे पैसा कमावण्यासाठी कोणताही दमदार प्लॅन नसतो. तुमची प्लॅनिंग जितकी मजबूत असेल तितकीच तुमची कामगिरी अधिक असेल. कोणताही माणूस तोपर्यंत हार मानत नाही जोपर्यंत तो मैदान सोडत नाही, म्हणजेच जोपर्यंत तो हिंमत हरवत नाही. जेम्स जे हिल यांनी जेव्हा पहिल्यांदा पूर्वेकडून पश्चिमेकडे रेल रोड बांधण्यासाठी पैसे उभारण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना तात्पुरत्या पराभवाला सामोरे जावे लागले. मात्र नव्या प्लॅनिंगच्या जोरावर त्यांनी आपला पराभव विजयात बदलला. हेनरी फोर्ड यांनाही तात्पुरत्या अपयशाचा सामना करावा लागला. हे केवळ त्यांच्या ऑटोमोबाईल कारकिर्दीच्या सुरुवातीला झाले असे नाही, तर ते करिअरच्या सर्वोच्च टप्प्यावर असतानाही झाले. त्यांनी नवे प्लॅन तयार केले आणि आर्थिक विजयाकडे मोठी झेप घेतली. आपण अशा लोकांना पाहतो ज्यांनी खूप संपत्ती कमावली आहे, पण आपण बहुतेक वेळा फक्त त्यांचे यश पाहतो आणि त्या तात्पुरत्या अपयशाकडे दुर्लक्ष करतो, ज्यांना पार करूनच ते त्या उंचीपर्यंत पोहोचलेले असतात. हे तत्वज्ञान फॉलो करणारा कोणताही माणूस अशी अपेक्षा करणार नाही की तात्पुरत्या अपयशाचा अनुभव न घेता त्याला प्रचंड संपत्ती मिळेल. अपयशाला हे संकेत म्हणून स्वीकारा की तुमचे प्लॅनिंग पुरेसे दमदार नव्हते. मग तो प्लॅन पुन्हा नव्याने तयार करा आणि आपल्या ध्येयाच्या दिशेने पुन्हा एकदा जोमाने वाटचाल करा. जर तुम्ही आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यापूर्वीच प्रयत्न करणे सोडून दिले तर तुम्ही पळपुटे म्हणजे भगोडे आहात. पळपुटे लोक कधीच जिंकत नाहीत आणि जिंकणारे लोक कधीच पळत नाहीत. ही गोष्ट मनाशी पक्की बांधा. मोठ्या अक्षरात कागदाच्या तुकड्यावर लिहा आणि तो अशा ठिकाणी ठेवा जिथे तुम्ही तो दररोज रात्री झोपण्यापूर्वी आणि दर सकाळी उठल्यानंतर पाहू शकाल. जेव्हा तुम्ही तुमच्या मास्टरमाइंड ग्रुपचे सदस्य निवडायला सुरुवात कराल तेव्हा अशा लोकांची निवड करा जे अपयशाला फार गंभीरपणे घेत नाहीत. काही लोक मूर्खपणामुळे असे मानतात की फक्त पैशातूनच पैसा कमावता येतो. हे अजिबात खरे नाही. प्रबळ इच्छा म्हणजेच स्ट्रॉंग डिझायर हाच तो मार्ग आहे ज्याद्वारे पैसा निर्माण केला जातो आणि ही प्रबळ इच्छा तुम्ही दररोज रात्री झोपण्यापूर्वी आणि सकाळी उठल्यानंतर पाहू शकता. यानंतर पुन्हा लक्षात ठेवा, मास्टरमाइंड ग्रुपचे सदस्य निवडताना असे लोक निवडा जे अपयशाला फारसे महत्त्व देत नाहीत. काही लोक मूर्खपणामुळे असा विश्वास ठेवतात की फक्त पैशातूनच पैसा कमावता येतो. हे खरे नाही. प्रबळ इच्छा हाच तो मार्ग आहे ज्याद्वारे पैसा निर्माण केला जातो आणि या प्रबळ इच्छेला येथे सांगितलेल्या तत्वांच्या मदतीने तुम्ही तिच्या भौतिक स्वरूपामध्ये बदलू शकता. पैसा स्वतःमध्ये काहीच नाही. तो एक निर्जीव वस्तू आहे. तो चालू शकत नाही, विचार करू शकत नाही, बोलू शकत नाही, पण तो ऐकतो मात्र जरूर. आणि जेव्हा एखादा माणूस तीव्र इच्छेने पैशाची मागणी करतो तेव्हा त्याच्या आकर्षणाच्या हाकेला धावून येतो. सेल्स सर्व्हिसचा सेल्स प्लॅन उर्वरित अध्यायामध्ये मार्केटिंग सर्व्हिसची साधने आणि मार्ग यांचे सविस्तर वर्णन केले आहे. येथे दिली जाणारी सर्व माहिती प्रॅक्टिकल असेल, ज्यामुळे बाजारात कोणतीही सर्व्हिस देण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला मदत होईल, विशेषतः ज्यांना आपले आयुष्य नेतृत्व म्हणजे लीडर म्हणूनच घडवायचे आहे. त्यांच्यासाठी ही माहिती अमृतासारखी ठरेल. श्रीमंत होण्याच्या दिशेने केलेल्या कोणत्याही कामात यश मिळवण्यासाठी बुद्धिमत्तेने प्लॅनिंग करणे आवश्यक आहे. येथे तुम्हाला अशा तपशीलवार सूचना मिळतील ज्यांच्या पद्धतीने तुम्ही पर्सनल सर्व्हिसेस विकून श्रीमंत होण्याची सुरुवात करू शकता. हे समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे की ज्यांनी खूप मोठी संपत्ती कमावली आहे त्यांची सुरुवात पर्सनल सर्व्हिसेसच्या मोबदल्यातून किंवा कल्पनांच्या विक्रीमधूनच झाली होती. ज्याच्याकडे मालमत्ता नाही तो श्रीमंत होण्यासाठी कल्पना आणि पर्सनल सर्व्हिसेस शिवाय आणखी काय देऊ शकतो. जगात दोन प्रकारचे लोक असतात. एक प्रकारचे लोक लीडर म्हणजेच नेते म्हणून ओळखले जातात आणि दुसऱ्या प्रकारचे लोक फॉलोअर्स म्हणजे अनुयायी म्हणून. सुरुवातीलाच हा निर्णय घ्या की तुम्हाला तुमच्या निवडलेल्या व्यवसायात किंवा क्षेत्रात लीडर व्हायचे आहे की फक्त फॉलोअर बनूनच राहायचे आहे, कारण या दोघांना मिळणाऱ्या मोबदल्यामध्ये खूप मोठा फरक असतो. तर्कशुद्ध विचार केला तर कोणताही फॉलोअर त्या मोबदल्याची अपेक्षा करू शकत नाही जो लीडरला मिळतो. तरी सुद्धा काही फॉलोअर्स लीडर सारखाच मोबदला अपेक्षित ठेवण्याची चूक करतात. फॉलोअर असण्यात काहीही वाईट नाही,
पण कायम फॉलोअरच राहणे ही देखील अभिमानास्पद गोष्ट नाही. बहुतेक सर्व महान लीडर्सनी सुरुवात फॉलोअर म्हणूनच केली होती. ते महान लीडर बनले कारण ते समजूतदार फॉलोअर होते. जो माणूस बुद्धिमत्तेने एखाद्या लीडरला फॉलो करू शकत नाही तो कधीच यशस्वी लीडर बनू शकत नाही. याला अपवाद फारच कमी असतात. जो माणूस एखाद्या लीडरला यशस्वीपणे फॉलो करू शकतो तोच सामान्यतः वेगाने स्वतःला लीडर बनवण्याच्या दिशेने विकसित करत असतो. बुद्धिमान फॉलोअरला अनेक फायदे मिळतात आणि त्यातील एक महत्त्वाचा फायदा म्हणजे आपल्या लीडर कडून ज्ञान मिळवण्याची संधी. लीडरशिप मधील महत्त्वाचे गुणवैशिष्ट्ये. आता आपण लीडरशिपचे काही महत्त्वाचे गुण पाहणार आहोत. ते महत्त्वाचे आहेत. नंबर 1, अढळ धैर्य. हे धैर्य स्वतःच्या ज्ञानावर आणि आपल्या व्यवसायाच्या ज्ञानावर आधारित असते. कोणताही फॉलोअर असा लीडर पसंत करत नाही ज्याच्यामध्ये आत्मविश्वास आणि धैर्याची कमतरता असते. कोणताही बुद्धिमान फॉलोअर असा लीडर दीर्घकाळ सहन करू शकत नाही. नंबर 2, आत्मसंयम म्हणजेच इंग्लिशमध्ये सेल्फ कंट्रोल. जो माणूस स्वतःवर नियंत्रण ठेवू शकत नाही तो इतरांवर कधीच नियंत्रण ठेवू शकत नाही. फॉलोअर्स समोर आत्मसंयम हे एक प्रभावी उदाहरण बनते जे अधिक बुद्धिमान फॉलोअर आत्मसात करतो. नंबर 3, न्याय्य व्यवहार, फेअर डीलिंग. न्याय्य व्यवहाराशिवाय कोणताही लीडर आपल्या फॉलोअर्सचा आदर मिळवू शकत नाही तसेच त्यांना दीर्घकाळ सोबत ठेवूही शकत नाही. नंबर 4, निर्णय घेण्याचा आत्मविश्वास. जो माणूस डळमळीत निर्णय घेतो तो स्वतःवर विश्वास नसल्याचे दाखवतो. असा माणूस इतरांना प्रभावीपणे नेतृत्व देऊ शकत नाही. नंबर 5, प्लॅनिंग मधील आत्मविश्वास. यशस्वी लीडर आपल्या कामाचे नियोजन करतो आणि त्या प्लॅननुसार काम करतो. जो लीडर स्पष्ट आणि प्रॅक्टिकल प्लॅनिंग शिवाय फक्त अंदाजावर काम करतो तो अशा जहाजासारखा असतो ज्याला सुकाणू रडर नसते. शेवटी ते जहाज खडकांवर आपटून नष्ट होते. नंबर 6, जितके मिळते त्यापेक्षा अधिक देण्याची सवय. लीडरशिपचा एक महत्त्वाचा गुण म्हणजे लीडरने आपल्या फॉलोअर्स कडून जितकी अपेक्षा ठेवतो त्यापेक्षा अधिक देण्यासाठी तो स्वतःहून तयार असला पाहिजे. नंबर 7, आकर्षक व्यक्तिमत्व म्हणजेच इंग्लिशमध्ये प्लेझिंग पर्सनॅलिटी. कोणताही विस्कळीत किंवा बेफिकीर माणूस यशस्वी लीडर बनू शकत नाही. लीडरशिप साठी आदर आवश्यक असतो. ज्या लीडरच्या व्यक्तिमत्वात चांगल्या गुणांचे गुणांकन कमी असते अशा लीडरचा फॉलोअर्स आदर करत नाहीत. नंबर 8, सहानुभूती आणि समज. यशस्वी लीडरने आपल्या समर्थकांप्रती सहानुभूती ठेवली पाहिजे तसेच त्यांना आणि त्यांच्या समस्यांना समजून घेणेही तितकेच आवश्यक आहे. नंबर 9, तपशील समजावून सांगण्याची कार्यक्षमता. यशस्वी लीडरशिपसाठी हे सुद्धा गरजेचे आहे की लीडरला आपल्या पदाशी संबंधित तपशील नीट समजून घेता येईल. नंबर 10, संपूर्ण जबाबदारी घेण्याची तयारी. यशस्वी लीडरने आपल्या समर्थकांच्या चुका आणि उणिवांची पूर्ण जबाबदारी घ्यायला तयार असले पाहिजे. जर तो ही जबाबदारी इतरांवर ढकलत असेल तर तो खरा लीडर बनू शकत नाही. जर एखादा समर्थक चूक करतो आणि स्वतःला अपयशी ठरवतो तर लीडरने हे मान्य केले पाहिजे की ती चूक त्याचीच आहे आणि अपयशही त्याचेच आहे. नंबर 11, सहकार्य म्हणजेच कोऑपरेशन. यशस्वी लीडरने एकत्र प्रयत्न करण्याच्या तत्वाला समजून घेतले पाहिजे, त्यावर स्वतः अंमल केला पाहिजे आणि आपल्या फॉलोअर्सनाही तसे करण्यासाठी प्रेरित केले पाहिजे. लीडरशिपसाठी सत्ता किंवा अधिकार आवश्यक असतो आणि त्या शक्तीसाठी सहकार्य आवश्यक असते. लीडरशिपचे 2 प्रकार असतात. पहिला आणि अधिक प्रभावी प्रकार म्हणजे समर्थक आणि फॉलोअर्स यांच्या सहमती व सहानुभूतीसह मिळणारी लीडरशिप आणि दुसरा प्रकार म्हणजे फक्त शक्तीच्या जोरावर मिळवलेली लीडरशिप ज्यामध्ये समर्थकांची सहमती किंवा सहानुभूती नसते. इतिहास अशा अनेक उदाहरणांनी भरलेला आहे जे दाखवतात की फक्त शक्तीच्या आधारावर मिळवलेली लीडरशिप दीर्घकाळ टिकत नाही. हुकुमशहांचा आणि राजांचा ऱ्हास व विस्मृती हेच सिद्ध करतात की लोकांवर लादलेली लीडरशिप लोक फार काळ सहन करत नाहीत आणि अशा नेत्यांना फॉलोही करत नाहीत. नेपोलियन, मुसोलिनी आणि हिटलर हे सत्ता आणि अधिकाराच्या जोरावर मिळवलेल्या लीडरशिपची उदाहरणे आहेत. त्यांची लीडरशिप शेवटी संपुष्टात आली. समर्थकांच्या संमतीवर आधारित लीडरशिप हाच लीडरशिपचा एकमेव असा प्रकार आहे जो दीर्घकाळ टिकतो. लोक हे शक्तीच्या आधारावर लादलेली लीडरशिप काही काळ फॉलो करतात पण ते मनापासून किंवा स्वेच्छेने करत नाहीत. लीडरशिपच्या नव्या संकल्पनेत इतर काही गुणांसोबत
सोबतच या चॅप्टर मध्ये सांगितलेले लीडरशिपचे 11 गुण समाविष्ट असतील. जो माणूस हे गुण आपल्या लीडरशिपचा पाया बनवतो त्याला जीवनातील कोणत्याही क्षेत्रात लीडर बनण्याच्या भरपूर संधी मिळतात. यानंतर आपण लीडरशिप मध्ये अपयश येण्याची मुख्य कारणे पाहूयात. सर्वप्रथम आपण लीडर्सच्या मुख्य चुका पाहूया आणि लीडर अपयशी का ठरतात हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया. लीडरने काय करावे हे समजून घेणे जितके महत्त्वाचे आहे तितकेच काय करू नये हे समजून घेणेही आवश्यक आहे. नंबर 1, तपशील म्हणजेच डिटेल्स व्यवस्थित मांडण्याची क्षमता नसणे. दोषपूर्ण लीडरशिपसाठी हे कारण खूप महत्त्वाचे आहे. लीडरकडे तपशील व्यवस्थित मांडण्याची आणि त्यावर प्रभुत्व मिळवण्याची क्षमता असली पाहिजे. खरा लीडर इतका व्यस्त कधीच नसतो की त्याच्याकडे लीडर म्हणून करावयाच्या कामासाठी वेळच नसावा. जेव्हा एखादा माणूस तो लीडर असो किंवा फॉलोअर असे म्हणतो की तो आपली प्लॅनिंग बदलू शकत नाही किंवा एखाद्या आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाऊ शकत नाही कारण तो फारच बिझी आहे, तेव्हा तो स्वतःची अयोग्यता सिद्ध करत असतो. यशस्वी लीडर आपल्या पदाशी संबंधित सर्व तपशिलांमध्ये पारंगत असतो. याचा अर्थ असा की त्याने तपशील आपल्या सक्षम सहकाऱ्यांकडे सोपवण्याची सवय लावून घ्यावी. नंबर 2, नम्रतेने सेवा देण्याची इच्छा नसणे. वेळेची गरज असते तेव्हा खरे आणि महान लीडर्स ती कामे आनंदाने करायला तयार असतात जी ते इतरांना करायला सांगतात. तुमच्यातील तो सर्वात महान आहे, तो सर्वांचा सेवक असेल हे एक शाश्वत सत्य आहे ज्याचा सर्व सक्षम लीडर्स आदर करतात आणि अवलंब सुद्धा करतात. नंबर 3, जग लोकांना फक्त त्यांच्या ज्ञानासाठी पैसे देत नाही. तुम्ही तुमच्या ज्ञानाचा कसा उपयोग करता किंवा इतरांना कशा प्रकारे प्रेरित करता यासाठीच लोक तुम्हाला पैसे देतात. चौथे अपयशाचे कारण समर्थकांशी स्पर्धा होण्याची भीती. ज्या लीडरला अशी भीती वाटते की त्याचा एखादा समर्थक त्याची जागा घेईल तो शेवटी हेच घडेल याची खात्री करून घेतो. सक्षम लीडर आपल्या अधीन काम करणाऱ्या लोकांना ट्रेन करतो जेणेकरून तो आपल्या पदाशी संबंधित तपशील त्याच्याकडे आत्मविश्वासाने सोपवू शकेल. फक्त अशाच प्रकारे लीडर स्वतःला अनेक ठिकाणी एकाच वेळी उपस्थित ठेवू शकतो आणि एकाच वेळी अनेक गोष्टींची काळजी घेऊ शकतो. हे एक अटळ सत्य आणि शाश्वत सत्य आहे. एखाद्या माणसाला स्वतःच्या प्रयत्नातून जेवढे कमावता येते त्यापेक्षा इतरांकडून प्रभावीपणे काम करून घेण्याच्या क्षमतेमुळे तो अधिक कमावू शकतो. एक प्रभावी लीडर इतर लोकांच्या काम करण्याच्या क्षमतेत मोठ्या प्रमाणात वाढ करू शकतो आणि त्यांना अधिक चांगली व दर्जेदार सेवा देण्यासाठी प्रेरित करू शकतो जी सेवा ते लोक लीडरच्या मदतीशिवाय देऊ शकले नसते. 5 नंबरचे कारण कल्पनाशक्तीचा अभाव. कल्पनाशक्तीशिवाय लीडर आपत्कालीन परिस्थितीचा सामना करू शकत नाहीत. तसेच आपल्या समर्थकांना प्रभावीपणे मार्गदर्शन करता येईल असे प्लॅन तयार करू शकत नाही. नंबर 6, स्वार्थ. जो लीडर आपल्या समर्थकांच्या कामाचे सर्व श्रेय स्वतः घेतो त्यांच्याबद्दल सर्वांनाच चीड निर्माण होते. खरा आणि महान लीडर कधीच श्रेय घेण्याचा आग्रह धरत नाही. तो सारा सन्मान आणि श्रेय आपल्या समर्थकांना देतो कारण त्याला माहित असते की बहुतेक लोक कौतुक आणि प्रतिष्ठेसाठी अधिक मेहनत करतात तर फक्त पैशासाठी तेवढी मेहनत करत नाहीत. नंबर 7, संयमाचा म्हणजे कंट्रोलचा अभाव म्हणजेच इम्पेशन्स. ज्या लीडरमध्ये संयम नसतो त्याचा फॉलोअर्स आदर करत नाहीत. इतकेच नव्हे तर कोणत्याही स्वरूपातील घाई किंवा अधीरता माणसाची सहनशक्ती आणि मानसिक तीक्ष्णता नष्ट करते. नंबर 8 चे कारण निष्ठेचा अभाव, लॅक ऑफ लॉयल्टी. कदाचित या यादीमध्ये याला पहिल्या क्रमांकावर असायला हवे होते. जो लीडर आपल्या सहकाऱ्यांप्रती, वरिष्ठांप्रती, कनिष्ठांप्रती आणि आपल्या कामाप्रती निष्ठावान नसतो तो दीर्घकाळ लीडर राहू शकत नाही. प्रामाणिकपणाचा अभाव कोणत्याही माणसाला खूप खालच्या पातळीवर नेतो. तो माणूस जमिनीच्या धुळीपेक्षाही खालच्या दर्जाचा होतो आणि ज्या अपमानाचा तो पूर्णपणे पात्र असतो तो त्याला सहन करावा लागतो. निष्ठेचा अभाव हा जीवनातील प्रत्येक क्षेत्रात अपयशाचे एक मोठे कारण आहे. नंबर 9 चे कारण आहे लीडरशिपच्या शक्तीवर अति जोर देणे. दोषपूर्ण लीडर भीती निर्माण करून नव्हे तर प्रोत्साहन देऊन नेतृत्व करायला हवे. जो लीडर आपल्या समर्थकांवर अधिकार किंवा शक्तीची भीती दाखवून प्रभाव टाकतो तो शक्तीच्या जोरावर चालणाऱ्या लीडरशिपच्या वर्गात मोडतो. जर एखादा लीडर खरोखरच सच्चा लीडर असेल तर त्याला आपल्या वर्तनातून, सहानुभूतीतून, समजूतदारपणातून, न्यायप्रियतेतून आणि कार्यक्षमतेतूनच हे सिद्ध करावे लागते. त्यासाठी वेगळ्या पद्धतींची गरज नसते. नंबर 10 चे कारण पद किंवा दर्जावर अति जोर देणे. सक्षम लीडरला आपल्या समर्थकांचा आदर मिळवण्यासाठी कोणत्याही रँक किंवा पदाची गरज नसते. जो माणूस पदाला जास्त महत्त्व देतो त्याच्याकडे बहुतेक वेळा महत्त्व देण्यासारखे दुसरे काही नसते. खऱ्या लीडरचे ऑफिसचे दरवाजे त्या सर्व लोकांसाठी खुले असतात ज्यांना आत जायचे असते आणि
त्याचे कामाचे ठिकाण औपचारिकता व दिखाव्यापासून मुक्त असते. ही लीडरशिप अपयशाची सर्वात सामान्य कारणे आहेत. यापैकी एकही चूक एखाद्याला अपयशी ठरवण्यासाठी पुरेशी असते. जर तुम्हाला लीडर व्हायचे असेल आणि या चुका तुमच्याकडून होऊ नयेत असे तुम्हाला वाटत असेल तर ही यादी काळजीपूर्वक अभ्यासा. ज्या उत्पादक क्षेत्रांमध्ये नव्या प्रकारच्या लीडरशिपची गरज आहे, हा चॅप्टर संपवण्यापूर्वी तुमचे लक्ष अशा काही उत्पादक क्षेत्रांकडे वेधले जाईल जिथे लीडरशिपचा ऱ्हास होत आहे आणि जिथे नव्या प्रकारच्या लीडर्सना मोठ्या संधी उपलब्ध होऊ शकतात. पहिले क्षेत्र, राजकारणाच्या क्षेत्रात नव्या लीडर्सची मोठ्या प्रमाणात गरज आहे. ही गरज इतकी तीव्र आहे की ती एखाद्या आपत्कालीन परिस्थितीपेक्षाही कमी नाही. दुसरे क्षेत्र, बँकिंग व्यवसायही सध्या सुधारणेच्या टप्प्यातून जात आहे. तिसरे क्षेत्र, उद्योग क्षेत्रात म्हणजेच इंडस्ट्री नव्या लीडरची आवश्यकता आहे. या क्षेत्रात भविष्यातील लीडरने स्वतःला अर्धवट लोकसेवक पब्लिक ऑफिसर समजले पाहिजे, ज्याची जबाबदारी आहे की त्याने आपला ट्रस्ट असा व्यवस्थापित करावा की त्यातून कोणत्याही व्यक्तीला किंवा समाजाला त्रास होणार नाही. चौथे क्षेत्र, भविष्यात धार्मिक लीडर्सना त्यांच्या फॉलोअर्सच्या सध्याच्या आर्थिक आणि वैयक्तिक समस्यांचे निराकरण करताना त्यांच्या भौतिक गरजांकडे अधिक लक्ष द्यावे लागेल. त्यांना भूतकाळ आणि दूरच्या भविष्याकडे कमी तर वर्तमानाकडे अधिक लक्ष केंद्रित करावे लागेल. पाचवे क्षेत्र, कायदा म्हणजे लॉ, वैद्यकीय म्हणजे मेडिकल आणि शिक्षण म्हणजे एज्युकेशन क्षेत्रात नव्या प्रकारच्या लीडरशिपची आणि काही प्रमाणात नव्या लीडर्सची गरज भासेल. हे विशेषतः शिक्षण क्षेत्रासाठी अधिक लागू आहे. या क्षेत्रात भविष्यातील लीडर्सना लोकांना शिकवण्याच्या नव्या पद्धती शोधाव्या लागतील, ज्यामुळे शाळा किंवा कॉलेजमध्ये मिळवलेले ज्ञान जीवनात कसे वापरायचे हे लोकांना समजेल. त्यांना फक्त प्रिन्सिपल्सवर कमी आणि प्रॅक्टिकल वापरावर अधिक भर द्यावा लागेल. सहावे क्षेत्र, पत्रकारितेच्या म्हणजे जर्नलिझमच्या क्षेत्रातही नव्या लीडर्सची गरज भासेल. ही काही मोजकी उदाहरणे आहेत त्या क्षेत्रांची जिथे नव्या प्रकारच्या लीडर्सची किंवा आधुनिक लीडरशिपची नितांत आवश्यकता आहे. जग फार वेगाने बदलत आहे. याचा अर्थ असा की माणसांच्या सवयीही या बदलांनुसार बदलल्या पाहिजेत. कोणत्याही पदासाठी केव्हा आणि कसे अर्ज करावेत, येथे दिलेली माहिती ही अनेक वर्षांचा अनुभवाचा निचोड आहे. या पद्धतीने हजारो लोकांना पर्सनल सर्व्हिसेस प्रभावीपणे विकण्यात मदत केली आहे. अनुभवाने हे सिद्ध झाले आहे की खाली दिलेल्या पद्धती सर्वात सोप्या आणि प्रभावी आहेत, ज्या पर्सनल सर्व्हिसेसचे खरेदीदार म्हणजे बायर आणि विक्रेता म्हणजे सेलर्स यांना एकत्र जोडतात. नंबर 1, रोजगार म्हणजेच एम्प्लॉयमेंट ब्युरो. काळजीपूर्वक प्रतिष्ठित रेप्युटेड रोजगार कार्यालयाची निवड केली पाहिजे, ज्यांचा यशस्वी कामगिरीचा सॅटिस्फॅक्टरी रिझल्ट्स चांगला रेकॉर्ड आहे आणि ज्यांनी अनेक लोकांना चांगल्या नोकऱ्या मिळवून दिल्या आहेत. अशी कार्यालये सहसा कमी असतात. नंबर 2, वृत्तपत्रे, बिझनेस जर्नल्स व मासिकामधील जाहिराती सामान्यतः क्लासिफाईड जाहिराती लिपिक, क्लार्क किंवा पगारावरच्या सामान्य पदासाठी समाधानकारक निकाल देतात. परंतु जे लोक एक्झिक्युटिव्ह पदासाठी अर्ज करू इच्छितात त्यांच्याकडे डिस्प्ले ॲडव्हर्टायझिंग आवश्यक असते. अशी जाहिरात वृत्तपत्रांच्या अशा विभागात प्रसिद्ध केली पाहिजे जिथे नियोक्त्यांचे लक्ष त्वरित जाईल. ही जाहिरात अशा तज्ञांकडून तयार करून घ्यावी ज्याला विक्रीक्षम गुण, सेलिंग क्वालिटीज प्रभावीपणे मांडण्याचे ज्ञान आहे, जेणेकरून सकारात्मक प्रतिसाद मिळवू शकेल. नंबर 3, थेट अर्जाचे वैयक्तिक पत्र म्हणजेच पर्सनल ॲप्लिकेशन लेटर्स. ज्या संस्था किंवा व्यक्तींना अशा सेवांची गरज आहे त्यांना थेट पत्र लिहावे. ही पत्रे स्वच्छ टाईप केलेली असावीत आणि त्यावर हाताने सही केलेली असावी. पत्रासोबत अर्जदाराच्या शैक्षणिक पात्रतेचा आणि अनुभवाचा संपूर्ण तपशील असावा. अर्जपत्र आणि पात्रतेचा तपशील हे दोन्ही तज्ञांकडून तयार करून घेणे उत्तम. नंबर 4, वैयक्तिक ओळखीच्या माध्यमातून अर्ज. जिथे शक्य असेल तिथे अर्जदाराने आपल्या ओळखीच्या व्यक्तीमार्फत संभाव्य नियोक्त्यापर्यंत अर्ज पोहोचवावा. ही पद्धत विशेषतः त्यांच्यासाठी फायदेशीर ठरते जे एक्झिक्युटिव्ह कनेक्शन शोधत आहेत आणि स्वतःची स्तुती स्वतःला करायला इच्छुक नाहीत. नंबर 5, स्वतः प्रत्यक्ष अर्ज सादर करणे. अनेक वेळा अर्जदाराने स्वतःच प्रत्यक्ष भेट घेऊन संभाव्य नियोक्त्याला आपली सेवा सादर करणे अधिक प्रभावी ठरते. अशा वेळी त्या पदासाठी आवश्यक असलेल्या सर्व पात्रतेचा संपूर्ण तपशील लेखी स्वरूपात द्यावा, कारण नियोक्ता अनेकदा संभाव्य कर्मचाऱ्याबाबत आपल्या सहकाऱ्यांशी चर्चा करणे पसंत करतो. लेखी ब्रीफ मध्ये कोणती माहिती असावी? हा ब्रीफ वकील जसा कोर्टातील केससाठी ब्रीफ तयार करतो तितक्याच काळजीपूर्वक तयार केला पाहिजे.
जर अर्जदाराला असा ब्रीफ तयार करण्याचा अनुभव नसेल तर तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा आणि त्याची सेवा घ्यावी. यशस्वी व्यावसायिक अशा लोकांना नोकरी देतात ज्यांना आपल्या उत्पादनाच्या वैशिष्ट्यांची जाहिरात करण्याची कला आणि मानसिकता समजते. ज्यांना आपली पर्सनल सर्व्हिसेस विकायच्या आहेत त्यांनीही हाच दृष्टिकोन स्वीकारला पाहिजे. ब्रीफमध्ये खालील माहिती असावी. नंबर 1, शिक्षण म्हणजे एज्युकेशन. थोडक्यात पण स्पष्टपणे लिहा. तुमचे शिक्षण किती झाले आहे, कॉलेजमध्ये कोणत्या विषयात स्पेशलायझेशन केले आहे आणि त्या स्पेशलायझेशनची निवड का केली आहे हे सुद्धा नमूद करा. नंबर 2, एक्सपिरियन्स म्हणजे अनुभव. जर तुम्हाला त्या प्रकारच्या नोकरीचा अनुभव असेल ज्यासाठी तुम्ही अर्ज करत आहात तर त्याची सविस्तर माहिती द्या. तुमच्या पूर्वीच्या नियोक्त्यांची नावे व पत्ते लिहा. त्या पदावर तुम्हाला कोणत्या प्रकारचा विशेष अनुभव आहे ज्यामुळे तुम्ही त्या पदासाठी अधिक पात्र ठरता हे स्पष्टपणे नमूद करा. नंबर 3, संदर्भ म्हणजेच रेफरन्स. जवळजवळ प्रत्येक व्यवसाय संस्था जबाबदारीच्या पदासाठी अर्ज करणाऱ्या संभाव्य कर्मचाऱ्यांच्या मागील रेकॉर्ड बाबत सर्व माहिती जाणून घ्यायला इच्छुक असते. म्हणून आपल्या ब्रीफ सोबत खालील व्यक्तींच्या पत्रांच्या म्हणजेच रेफरन्स लेटर्स झेरॉक्स प्रती जोडा. त्यामध्ये तुमचे पूर्वीचे नियोक्ते, तुम्हाला शिकवणारे शिक्षक आणि विश्वासार्ह आणि ओळखीच्या नामांकित व्यक्ती असाव्यात. नंबर 4, एखाद्या ठराविक पदासाठीच अर्ज करा. अर्ज करताना तुम्ही नेमक्या कोणत्या पदासाठी अर्ज करत आहात हे स्पष्ट लिहा. कोणत्याही पदासाठी अर्ज करू नका. असे केल्यास तुमच्याकडे विशिष्ट म्हणजेच स्पेशलाइज्ड पात्रतेचा अभाव आहे असा समज होतो. नंबर 5, ज्या पदासाठी अर्ज करत आहात त्यासाठी तुमची पात्रता स्पष्ट करा. सविस्तरपणे लिहा की तुम्हाला का वाटते की तुम्ही त्या पदासाठी पूर्णपणे पात्र आहात. हा भाग तुमच्या अर्जातील सर्वात महत्त्वाचा आहे. इतर कोणत्याही माहितीपेक्षा हीच माहिती ठरवते की तुमची निवड होईल की नाही. नंबर 6, ट्रायल किंवा टेस्ट पिरियडवर काम करण्याची ऑफर द्या. हा सल्ला क्रांतिकारक वाटू शकतो पण अनुभवाने सिद्ध केले आहे की यामुळे किमान एक संधी नक्की मिळते. जर तुम्हाला तुमच्या पात्रतेवर विश्वास असेल तर तुम्हाला फक्त एक संधी पुरेशी असते. अशी ऑफर दिल्याने हे स्पष्ट होते की तुम्हाला त्या पदावर काम करण्याच्या आपल्या क्षमतेवर पूर्ण विश्वास आहे. यामुळे नियोक्त्यांचा तुमच्यावरचा विश्वास अधिक वाढतो. हे सुद्धा स्पष्ट करा की तुमची ऑफर पुढील गोष्टीवर आधारित आहे. त्यामध्ये तुम्हाला त्या पदासाठी आपल्या पात्रतेवर विश्वास आहे आणि तुम्हाला संभाव्य नियोक्त्यांच्या निर्णय क्षमतेवरही विश्वास आहे की तो तुम्हाला ट्रायल पिरियड नंतर नोकरी देईल. नंबर 7, संभाव्य नियोक्त्यांच्या व्यवसायाचे ज्ञान. कोणत्याही नोकरीसाठी अर्ज करण्यापूर्वी त्या व्यवसायाबद्दल सखोल रिसर्च करा आणि माहिती मिळवा. तुमच्या ब्रीफ मध्ये त्या क्षेत्रात तुम्ही कोणते ज्ञान मिळवले आहे हे नमूद करा. याचा मोठा फायदा होतो कारण यामुळे हे सिद्ध होते की तुमच्याकडे कल्पनाशक्ती आहे आणि त्या पदाबद्दल तुम्हाला खरोखरच रस आहे. एकदा तुमचा ब्रीफ तयार झाला की तो उत्तम दर्जाच्या कागदावर प्रिंट करून घ्या. व्याकरण म्हणजेच ग्रामर नीट तपासा. शब्दलेखनाच्या म्हणजेच स्पेलिंगच्या चुका दुरुस्त करा. वर दिलेल्या सूचनांचा आपल्या विवेक बुद्धीने जिथे आवश्यक असेल तिथे अवलंब करा. यशस्वी सेल्समन आपल्या पोशाखाकडे विशेष लक्ष देतात कारण त्यांना माहिती असते की पहिला प्रभाव कायम लक्षात राहतो. तुमचा ब्रीफ हाच तुमचा सेल्समन आहे. त्याला आकर्षक रूप द्या जेणेकरून तो इतरांपेक्षा वेगळा दिसेल आणि संभाव्य नियोक्ता म्हणेल, आजवर कोणत्याही पदासाठी आलेला असा ब्रीफ मी पाहिलेला नाही. तुम्ही ज्या पदासाठी प्रयत्न करत आहात ते जर महत्त्वाचे असेल तर त्यासाठी काळजीपूर्वक तयारी करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. याहूनही महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही स्वतःला अशा पद्धतीने सादर केले की नियोक्ता तुमच्यावर प्रभावित झाला तर कदाचित सुरुवातीलाच तुम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त मोबदला मिळू शकतो. जर तुम्ही जाहिरात एजन्सी किंवा एम्प्लॉयमेंट एजन्सीद्वारे नोकरी शोधत असाल तर आपल्या एजंटला तुमच्या ब्रीफची प्रत वापरण्यास सांगा जेणेकरून तुमच्या सेवांची अधिक चांगली मार्केटिंग होईल. यामुळे एजंट आणि संभाव्य नियोक्ता दोघेही तुम्हाला प्रायोरिटी म्हणजे प्राधान्य देऊ लागतील. तुम्हाला हवी तीच पदवी पोझिशन कशी मिळवावी. प्रत्येक माणसाला तो ज्या कामासाठी सर्वाधिक योग्य असतो तेच काम करायला आवडते. चित्रकाराला रंगाशी काम करायला आवडते, कलाकाराला हातांनी काम करायला आवडते आणि लेखकाला लिहायला आवडते. ज्यांच्याकडे आपल्या कामाची स्पष्ट गुणवत्ता म्हणजेच क्लिअर क्वालिटी असते ते व्यवसाय आणि उद्योगातील एखाद्या विशिष्ट क्षेत्राला प्राधान्य देतात. अमेरिकेत एखादी गोष्ट अतिशय चांगली असेल तर ती म्हणजे येथे व्यवसाय, उत्पादन, मार्केटिंग आणि विविध प्रोफेशनची संपूर्ण साखळी उपलब्ध आहे. नंबर 1, तुम्हाला नेमकी कोणत्या प्रकारची नोकरी हवी आहे
आहे हे ठरवा. जर ती नोकरी किंवा पद प्रत्यक्षात अस्तित्वात नसेल तर कदाचित तुम्हीच ती निर्माण करू शकता. ज्या कंपनीसाठी किंवा व्यक्तीसाठी तुम्हाला काम करायचे आहे त्याची निवड करा. नंबर 3, संभाव्य नियोक्ता तसेच त्या कंपनीची धोरणे म्हणजेच पॉलिसी, कर्मचारी वर्ग म्हणजे स्टाफ आणि वाढीच्या संधी म्हणजे ग्रोथ ऑपॉर्च्युनिटीज यांचा सखोल अभ्यास करा. नंबर 4, स्वतःबद्दल म्हणजे आपले गुण, क्षमता आणि कौशल्य यांचा विचार करा. तुम्ही काय देऊ शकता हे ओळखा. जे फायदे, सेवा, विकास किंवा कल्पना, आयडियाज तुम्ही यशस्वीपणे देऊ शकता असा तुम्हाला विश्वास आहे त्या देण्याचे मार्ग शोधा. नंबर 5, नोकरी या शब्दाबद्दल विसरून जा. तेथे संधी आहे की नाही याचा विचार करू नका. माझ्यासाठी काही नोकरी आहे का हा नेहमीचा प्रश्न विचाराची सवय सोडून द्या. त्याऐवजी तुम्ही काय देऊ शकता यावर लक्ष केंद्रित करा. एकदा तुमच्या मनात स्पष्ट प्लॅन तयार झाला की तो एखाद्या अनुभवी लेखकांकडून कागदावर स्वच्छ, स्पष्ट आणि सविस्तर स्वरूपात लिहून घ्या. नंबर 7, हा प्लॅन योग्य पदावर असलेल्या व्यक्तीसमोर सादर करा. उर्वरित काम तो स्वतः करेल. प्रत्यक्ष कंपनी अशा लोकांच्या शोधात असते जे त्यांच्या फायद्यासाठी काहीतरी महत्त्वाचे करू शकतील. मग ते कल्पनांच्या स्वरूपात असो, सेवांच्या रूपात असो किंवा संपर्क, कनेक्शन यांच्या माध्यमातून असो. प्रत्येक कंपनीत अशा व्यक्तीसाठी नेहमीच जागा असते जिच्याकडे ठोस व निश्चित कामाचा प्लॅन असतो आणि ज्यामुळे कंपनीला प्रत्यक्ष फायदा होतो. या पद्धतीने काम केल्यास कदाचित काही दिवस किंवा काही आठवडे अधिक लागू शकतात, पण त्याच्या बदल्यात तुम्ही उत्पन्न म्हणजेच इन्कम, वाढ म्हणजेच ग्रोथ आणि प्रतिष्ठा म्हणजेच रेप्युटेशन यामध्ये जो फरक पडतो तो कमी पगारावर कठोर मेहनत करत तुमची अनेक वर्ष वाचवतो. याचे अनेक फायदे आहेत. यातील सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे तुम्ही निवडलेल्या ध्येयामार्फत पोहोचण्यासाठी लागणारा 1 ते 5 वर्षाचा कालावधी अनेकदा वाचतो. जो माणूस प्रगतीच्या शिडीवर अर्ध्या उंचीपासून सुरुवात करतो तो हे नेहमी काळजीपूर्वक आखलेल्या प्लॅनमुळेच करू शकतो. मित्रमैत्रिणींनो, या चॅप्टरमध्ये आपण लीडरशिपचे महत्त्वाचे गुणवैशिष्ट्ये पाहिले जे आपल्याला आपण कोणत्याही क्षेत्रात काम करत असू तर आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात यशस्वी होण्यासाठी महत्त्वाचे आहेत. त्याचबरोबर लीडरशिपच्या अपयशाची कारणे पाहिली. तसेच नोकरी किंवा काम मिळवण्यासाठी कोणत्या प्रकारे अर्ज किंवा ब्रीफ तयार करावा हे सुद्धा शिकलो. तर या ठिकाणी हा व्हिडिओ चॅप्टर संपलेला आहे. पाहत रहा एसके बुक समरी. नक्की फरक पडत आहे. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा व व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल तुमच्या कमेंट्स नक्की सांगा. स्वतःची काळजी घ्या. नवनवीन पुस्तके वाचा. खूप मेहनत करा आणि आनंदी रहा.